So in today's lecture, we will be seeing pitting corrosion. Okay, so pitting corrosion बघणार आहोत. त्याच्यानंतर ग्रॅन्युलर इंटरग्रॅन्युलर कोरोजन बघणार आहोत आणि वॉटरलाइन कोरोजन बघणार आहोत. ओके, सो 3 पॉइंट्स आहेत. तर पिटिंग कोरोजन बघूया. सो पिटिंग म्हणजे काय की असे पिट्स बनले जातात किंवा एक क्रॅक, समजा मेटल मध्ये काहीतरी क्रॅक आला असेल किंवा स्क्रॅचेस आले असतील, ओके, किंवा अजून काहीतरी सँड किंवा काय अशी त्याच्यावरती म्हणजे सँड किंवा अजून काही मड बीत राहिली असेल मेटलवरती, तर त्याच्यामुळे जो कोरोजन होतो सो त्याला आपण पिटिंग कोरोजन असं म्हणतो. ओके, सो पिट म्हणजे काय की एक क्रॅक किंवा एक स्पेस फॉर्म झालेली आहे, ओके, त्याला आपण पिट असं म्हणतो. आणि पिटिंग कोरोजन म्हणजे काय की क्रॅक मध्ये त्याच्यामध्ये जो कोरोजन होतो त्याला आपण पिटिंग कोरोजन असं म्हणणार. सो लेट अस सी द डेफिनेशन. पिटिंग कोरोजन इज कोरोजन डेव्हलप्ड इन localized region on the metal surface resulting in formation of pits or holes in the metal. Okay, तर हे लक्षात घ्या की स्क्रॅच आला असेल किंवा काही होल पडला असेल मेटल मध्ये तर त्याच्यामध्ये कोरोजन होणार आणि अजून ते वाढत जाणार. ओके, सो देयर विल बी फॉर्मेशन ऑफ, आणि क्रॅक झाला की तिथे एनोड फॉर्म होणार आणि बाकीचा जो एरिया आहे तो कॅथोड असणार आहे. ओके, आणि एनोड आणि कॅथोडच्या जंक्शन वरती कोरोजन होणार आहे. ओके, त्याच्या जंक्शन वरती कोरोजन होणार आहे आणि स्लोली तो वाढत जाणार आहे. देयर इज एन इन्क्रीज इन अमाउंट ऑफ कोरोजन विथ ड्युरेशन. ओके, सो एज द टाइम increases the corrosion will keep on increasing. So the first example, the protective film over a metal surface may crack due to scratches, stress, etc. The exposed surface acts as small anodic area. The remaining area acts as large cathode. So corrosion occurs at the anode. Okay, so असं एक समजून घ्या की एक मेटल आहे, त्याच्यावरती समजा आपण प्रोटेक्टिव्ह लेअर एक फॉर्म केलेली आहे. मे बी आपण पेंट केलं असेल, ओके, ऑइल पेंट केलं असेल. सो ऑइल पेंटची एक लेअर आहे आणि समजा त्याला एक क्रॅक आलाय. ओके, त्याला एक क्रॅक आलाय किंवा स्क्रॅच आलेला आहे. ओके, त्यामुळे काय झालं की जो मेटल आहे तो ओपन झालाय, राईट. आणि तो ओपन जो मेटल झालेला आहे, ओके, त्याच्याकडे ऑक्सिजनची कॉन्सन्ट्रेशन वेगळी असणार आहे आणि जो क्रॅक पार्ट म्हणजे जो लेअर वाला पार्ट आहे त्याच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनची लेवल वेगळी असणार आहे. ओके, सो ज्याच्याकडे प्रोटेक्टिव्ह कोटिंग आहे तिथे ऑक्सिजन, ओके, तर तिथे जास्त तो प्रोटेक्टेड आहे. वाईल एनोड पार्ट जो झालाय म्हणजे क्रॅक जिथे फॉर्म झालाय तो ओपन झालेला आहे. ओके, सो फ्री मेटल त्याच्यामुळे ओपन झालंय अँड इट विल ऍक्ट एज एन एनोड म्हणून तो ऍक्ट करणार आहे. एनोड ऍक्ट करणार याचा अर्थ काय की तो आयन्स फॉर्म करणार, दॅट इज Fe+ आयन फॉर्म करणार आणि इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडे जाणार. कॅथोडकडे इलेक्ट्रॉन्स गेल्यावर ते आणि ऑक्सिजन सोबत ते जॉईन होऊन OH- फॉर्म करणार आणि FeOH2 फॉर्म करून कोरोजन फॉर्म होणार. ओके, कोरोजन प्रोडक्ट आपल्याला फॉर्म करणार. जसं की आपण ह्या एनिमेशन्स मध्ये बघू शकतो की अगोदर क्रॅक होणार, त्याच्यानंतर दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑफ पिटिंग कोरोजन. And next example, consider a metal surface and presence of sand dust particles on it. So the metal surface below the dust has contact with little amount of oxygen, thus acting as an anode. The surrounding surface has contact with more oxygen, thus acting as a cathode. Intense corrosion takes place underneath the impurity. Okay, तर समजा आपला मेटल सरफेस आहे, मेटल वरती सँड किंवा अजून काही डस्ट पार्टिकल्स राहिले असतील किंवा सँडचा एक पार्टिकल राहिला असेल. ओके, तर काय होणार की इथे सँडच्या खालती जी जागा आहे तिथे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार, व्हाईल बाकीच्या मेटल मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे.
ओके, डायरेक्टली ओपन आहे, सो ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन इथे जास्त असणार आहे, वाईल सँडचा जो पार्टिकल आहे त्याच्या खालती ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. सो सँडच्या खालती जो भाग आहे त्या भागावरती एनोड असं ऍक्ट करणार आहे आणि तिथे कोरोजन होणार आहे. ओके, सो काय होणार की सँडच्या आजूबाजूला म्हणजे त्या जंक्शनला आपल्याला कोरोजन प्रोडक्ट दिसणार आहे. ओके, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कोरोजन प्रोडक्ट. ओके, so this is also an example of pitting corrosion. So these are few photos of pitting corrosion. Pitting occurs mostly in chloride solution containing oxygen. In stainless steel, pitting can be reduced by adding 3 to 4 molybdenum. Okay, तर स्टेनलेस स्टील मध्ये pitting corrosion ला कमी करू शकतात by adding 3 to 4% molybdenum. मॉलिब्डेनम ऍड करून त्याचं स्टेनलेस स्टील मध्ये त्याचं कोरोजन कमी करू शकतो. ओके, सो दिस इज पिटिंग कोरोजन. तर असे होल्स पडलेले असतात. ओके, सो दिस होल्स फर्स्ट त्याला क्रॅक्स आलेले असतात आणि क्रॅक्स वाढत वाढत मग ते होल्स फॉर्म करतात. ओके, आतमधून कम्प्लिटली कोरोजन होऊन मेटलचं ओके, मेटल इज गेटिंग कोरोडेड. Okay, so just think see about this galvanic series. एक galvanic series फक्त बघून ठेवा. So galvanic series मध्ये काय आहे की as seen above, when two metals are in touch with each other in presence of any electrolyte, one metal becomes anode and undergo corrosion. Electrode potential of a metal determines whether it will be act as a anode or cathode. So galvanic series is a system of arrangement of elements in increasing order of electrode potential. Okay, तर आपण आता एनोड आणि कॅथोड आपण कन्सिडर केले होते. सो आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं गॅल्व्हॅनिक कोरोजनचं की झिंक आणि आपण कॉपर यूज केलं होतं. पण कशावरून आपण झिंकला एनोड कन्सिडर केलं आणि कॉपरला आपण कॅथोड कन्सिडर केलं. सो दिस वॉज बिकॉज ऑफ दिस गॅल्व्हॅनिक सिरीज. ओके, गॅल्व्हॅनिक सिरीज मध्ये काय आहे की जे वरती जे एलिमेंट्स आहेत, ओके, विच हॅविंग निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल, सो दिस एलिमेंट्स आर हायली रिएक्टिव्ह. हे जे एलिमेंट्स आहेत, हे जे मेटल्स आहेत ते हायली रिएक्टिव्ह आहेत. सो लिथियम, ओके, लिथियमचं लवकर कोरोजन होतं, खूप फास्ट कोरोजन होतं. पोटॅशियमचं पण खूप फास्ट कोरोजन होतं. कॅल्शियम, सोडियम त्यांचं कोरोजन रेट हा खूप जास्त आहे. ओके, झिंकचा आपण -0.76 आहे, सो निगेटिव्ह मध्ये जास्त आहे. आयर्नचं पण इझिली कोरोजन होतं. ओके, हायड्रोजनचं कमी आहे. ओके, 0.0 विच इज न्यूट्रल वी कॅन से. अँड कॉपरचं पॉझिटिव्ह मध्ये आहे, इट इज +0.34. सो कॉपरचं कोरोजन इझिली होत नाही. सेम वे आपल्याला माहिती आहे सिल्वरचं कोरोजन इझिली होत नाही बिकॉज इट इज हॅव्हिंग इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ +0.80. सो ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे त्याचे इझिली कोरोजन होणार नाही. असे जे एलिमेंट्स आहेत, असे जे मेटल्स आहेत ते जास्त स्टेबल आहेत. वाईल ज्यांची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ते हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत आणि त्यांचं कोरोजन खूप क्विकली होतं, खूप फास्ट होतं. जे वरचे जे मेटल्स आहेत ते एनोड म्हणून वर्क करतात, वाईल जे पॉझिटिव्ह वाले जे एलिमेंट्स आहेत किंवा मेटल्स आहेत ते कॅथोड म्हणून वर्क करणार आहेत. ओके, सो दिस आर द कॅथोड्स while these are the anodes. In above example we have seen zinc and copper. So zinc is having value of -0.76, right, and copper is having value of +0.34. So zinc is more reactive. Okay, तर झिंकचं कोरोजन जास्त होणार म्हणून तो एनोड म्हणून वर्क करणार, while copper is less reactive, it is more stable. So त्यामुळे कॉपर आपला कॅथोड म्हणून काम करणार आहे. कधी पण कोरोजन हा एनोडचा होणार आहे, तर जास्त रिएक्टिव्ह जे स्पीसीज असतात, जास्त रिएक्टिव्ह मेटल्स असतात त्यांचं कोरोजन होणार आहे. ओके, सो दिस इज द गॅल्व्हॅनिक सिरीज. ह्याची आपण डिटेल मध्ये नंतर बघणार आहोत. ओके, सो नाउ लेट अस सी इन द नोट्स. सो pitting corrosion is a localized accelerated attack resulting in the formation of cavities, okay, cavities or pits or holes around which the metal is relatively
unattacked. Okay, so metal आहे. Okay, so we have considered over here one metal. So त्याच्यामध्ये एक पीठ असं एक किंवा क्रॅक असं फॉर्म झालेला आहे. ओके, तर इथे एक्सेलरेटेड कोरोजन होणार, एक्सेलरेटेड अटॅक होणार, कोरोजन फास्ट होणार. वर बाजूची जी एरिया आहे तिथे अगोदर अटॅक नाही होणार, ह्या एरियामध्ये कोरोजन व्हायला स्टार्ट होणार आणि इथूनच मग ते स्प्रेड होत जाणार. ओके, स्लोली स्लोली असं स्प्रेड होत जाणार आणि मग त्याच्यामध्ये होल पण पडणार. ओके, सो अशा प्रकारे pitting corrosion will be accelerated. So thus pitting corrosion results in the formation of pinholes. Okay, sorry, it was a network issue. Okay, so असे pits form करणार किंवा असे holes form करणार. So pits and cavities in the metal. So pitting is usually the result of breakdown or cracking of the protective film on a metal at specific points. So at specific points there is a cracks, okay, or there is a breakdown of the metal. This gives rise to the formation of small anodic and large cathodic areas. Okay, remember this, that anodic areas are small. In pitting corrosion, anodic areas are small while the cathodic areas are large. Okay, so in correct environment, this produces corrosion current. What is corrosion current? Corrosion current म्हणजे काय की त्या पीठ मुळे काय होणार की एनोड फॉर्म होणार, एनोड कडून Fe2+ आयन्स फॉर्म होणार प्लस इलेक्ट्रॉन ते कॅथोड कडे जाणार. कॅथोड मग ऑक्सिजन आणि वॉटर सोबत रिएक्ट करणार आणि OH- फॉर्म करणार आणि OH- ओके will join with Fe2+ ions. So Fe2+ plus OH- ions will form FeOH twice, and this FeOH twice is the corrosion product. So this is a complete cycle. Okay, completely current आणि ह्या करंटला आपण corrosion current असं आपण म्हणणार. Okay, so breakdown of the protective film may be caused by surface roughness or non-uniform finish. Okay, so if the metal surface is rough, then such cracks may be observed. Then scratches or cut edges. Okay, scratches, because of scratches, such pitting corrosion may occur. Then local straining of metal due to non-uniform stresses. Okay, locally त्याच्यावरती काही वर्क चालू असेल किंवा काही स्ट्रेस होत असेल. Okay, because of working some scratches are formed. So by local straining, metal may gain scratches. Alternating stresses may be there or sliding under load. Okay, काहीतरी त्याच्यावरती लोड ठेवला असेल त्यामुळे स्क्रॅच फॉर्म होऊ शकतात. Okay. Then impingement attack caused by turbulent flow of solution over a metal surface and chemical attack. So chemical attack मुळे पण scratches होतात. Okay. So metal due to their corrosion resistance to the passive state show marked pitting under all conditions which lead to destruction of their passivity. For example, stainless steel and aluminum show characteristic pitting in chloride solution. Okay, so काही special solution that is in chloride solution मध्ये समजा stainless steel. Okay, stainless steel is considered to have, okay, it should be corrosion free. Okay, म्हणून आपण त्याला stainless steel म्हणतो कारण त्याच्यामध्ये corrosion easily होत नाही. पण समजा आपण त्याला chloride solution मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये corrosion होणार आहे. Okay, this is due to pitting corrosion.
ओके. सो क्लोराइड सोल्युशन मध्ये त्याच्यामध्ये पिट्स फॉर्म होणार आहेत. ओके. एज क्लोराइड इज अ केमिकल, इट विल फॉर्म pit or scratches and there will be corrosion. Okay. So the presence of extraneous impurities like sand, dust, scale, etc. embedded on the surface of metal also lead to pitting. Because of differential amount of oxygen in contact with the metal, the small part underneath the impurity becomes the anodic areas and the surrounding large part becomes cathodic areas. Intense corrosion therefore starts just underneath the impurity. Once a small pit is formed, the rate of corrosion will be increased. Okay, so as we have seen this before only, that if there is some dust particles, okay, समजा dust particles असतील किंवा pit असतील, okay, समजा एक असं आपल्याकडे एक मेटल आहे, ओके, आणि त्याच्यावरती समजा डस्ट पार्टिकल असा आहे. ओके. सो ह्या डस्ट पार्टिकलच्या खालचा जो एरिया आहे, सो इथे एनोड रिजन फॉर्म होणार आणि इथे कोरोजन व्हायला स्टार्ट होणार. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एनोड while that this is cathode. Okay, here cathode region आहे, इथे पण cathode region आहे. Okay, so cathode region and anode region, and because of that there is a formation of corrosion. Okay, so ह्या एरिया मध्ये म्हणजे जंक्शन एरिया मध्ये जिथे एनोड आणि कॅथोड मिक्स होतात किंवा जॉईंट होतात अशा एरिया मध्ये कोरोजन होणार आहे. ओके. सेम वे आपण इथे बघू शकतो की इथे एक पीट फॉर्म झालेला आहे. ओके. सो दिस पीट इज नोन एज एनोड. सो दिस इज नोन एज एनोड. आणि इथे इथून इलेक्ट्रॉन्स पास होणार आणि इथून वॉटर आणि ऑक्सिजन ऑब्झर्व करून OH मायनस फॉर्म करणार. OH मायनस इथून आपल्याला Fe2+ भेटणार आहे बिकॉज ऑफ एनोड कोरोजन. ओके. आणि Fe2+ आणि OH मायनस हे जॉईन होणार आणि इट विल फॉर्म FeOH ट्वाइस and this is the corrosion product. So इथे जिथे एनोड आणि कॅथोडचं जंक्शन आहे तिथे कोरोजन प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. ओके. सो ऑलमोस्ट ह्या सगळ्या रिजन मध्ये कोरोजन प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. ओके. सो इज दिस क्लियर फॉर एव्हरीवन दिस पॉइंट विच इज पिटिंग कोरोजन. ओके. सिंपल आहे की पीट ज्यावेळी फॉर्म होतं की तिथे त्याच्या बाजूला कोरोजन होणार आहे. रिएक्शन तुम्हाला सेमच आहे. ओके. यू हॅव्हिंग सेम रिएक्शन्स. रिएक्शन्स तुम्ही लक्षात ठेवा कारण हे रिएक्शन्स तुम्हाला खूप सेमच आहेत. ओके. ओव्हरऑल एनोड कडे काय होणार, फर्स्ट रिएक्शन एनोड कडे ऑक्सिडेशन रिएक्शन होणार आहे which is Fe gives Fe2+ plus 2 electron minus. Okay, so this will be your first oxidation reaction. Then there will be reduction reaction. Okay, जी तुमचे cathode region कडे होणार आहे. So this is happening near cathode region. There is a formation of OH minus आणि त्याच्यानंतर overall reaction करायची आहे. Okay, so there is a formation of corrosion product by mixing of Fe2+ and OH minus. So this is your third reaction which is overall reaction. ओके. ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यासाठी हे 3 रिएक्शन्स आहेत. ओके. सगळ्या टाइपचे तुमचे कोरोजन साठी. सो ही रिएक्शन्स तुमच्या आन्सर्स मध्ये आली पाहिजेत तरच तुम्हाला मार्क्स चांगले भेटणार आहेत. ओके. सो रिएक्शन साठी 1 मार्क आहेत. सो तुमचे तिन्ही रिएक्शन्स आले तर तुम्हाला 1 मार्क्स भेटणार आहेत. ओके. सो रिएक्शन्स आर इम्पॉर्टंट. सो डोंट मिस द रिएक्शन. इज दिस क्लियर दिस पॉइंट पिटिंग कोरोजन? Please message if it is clear. Okay. So next we will be seeing intergranular corrosion. Okay. Intergranular corrosion. So this corrosion is normally seen in alloys. Okay. alloys मध्ये आपल्याला ही टाइपची कोरोजन दिसते. ओके. alloy म्हणजे काय कोणाला माहिती आहे? प्लीज मेसेज और यू कैन टेल by unmuting yourself. Does anyone know what is alloy? Okay, good. Mixture. Alloy, yes, alloy is a mixture of metal. Okay, म्हणजे मेटलला मिक्स केलं जातं. ओके. आणि टू गेट व्हेरियस बेनिफिट्स. ओके. समजा 2 मेटलचे वेगवेगळे बेनिफिट्स असतील सो त्याला एकत्र करून
त्याची मे बी त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी किंवा अजून त्याच्यावरती अजून काही त्याची प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी त्याला मेटल्सला मिक्स करून त्याचा एलॉय बनवलं जातं. ओके, सो फक्त मिक्सचर नाही लिहायचं, मिक्सचर ऑफ मेटल्स. ओके, मिक्सचर ऑफ मेटल्स इज नोन एज एलॉय. ओके, and it is having numerous applications. So normally आपले alloy wheels, okay, alloy rims असतात. So it is normally very common application of alloy. Okay, and it is having more applications and more use of alloy is done nowadays. Okay, so this type of corrosion occurs in alloys. Alloys मध्ये हा corrosion normally दिसतो. So this type of occurs along the grain boundaries only where the material especially sensitive to corrosion attack exists. So corrosive liquid possesses a selective character of attacking only at the grain boundaries but leaving the grain interiors untouched or only slightly attacked. So this type of corrosion is due to the fact that the grain boundaries contain material which shows electrode potential more anodic than the grain center of the particular corroding medium. Okay, so let us just first understand this. Okay, तर आता आपण एलॉय कन्सिडर केलेला आहे. ओके, सो एलॉय याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये डिफरंट मिक्सचर असणार आहे मेटल्सचं. ओके, सो हियर वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ stainless steel. So stainless steel is having Fe, carbon and chromium. Okay, so these three metals are present in stainless steel, right? Okay, so iron, carbon and chromium हे तीन metals जे असतात ते स्टेनलेस स्टील मध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर काय होतं की कम्प्लीट समजा असं एक मेटल आहे आपल्याकडे. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज अ मेटल विच इज मेड ऑफ स्टेनलेस स्टील. ओके, सो त्याचं प्रोपोर्शन म्हणजे त्याच्यामध्ये जे अमाऊंट आहे म्हणजे एफईचं प्रोपोर्शन, ओके, कार्बनचं प्रोपोर्शन वेगळं असणार आहे, क्रोमियमचं प्रोपोर्शन वेगळं असणार आहे. ओके, तर काय होणार की त्याच्यामुळे अशी क्रॅक्स येणार आहेत. ओके, सो सच ग्रेन्स विल बी फॉर्म. ओके, सो सच ग्रेन्स विल बी फॉर्म. ओके, सो ह्या रिजन मध्ये असे एलिमेंट्स असणार आहेत जे जास्त कोरोजन होत नाहीत, ते असे एलिमेंट्स असणार आहेत. ओके, म्हणजे जे कॅथोड्स आहेत ते ह्या रिजन मध्ये असणार आहेत. सो कॅथोड्स विल बी ओव्हर हियर, व्हाईल जी क्रॅक्स जे फॉर्म झालेले आहेत तिथे एनोडिक मेटल प्रेझेंट असणार आहे. ओके, ओके, जसं आपण आताच बघितलं होतं की गॅल्व्हॅनिक सिरीज आपण बघितली होती. ओके, त्याच्यामध्ये कार्बन, ओके, कार्बन, आयर्न आणि क्रोमियम त्याच्यावरती डिपेंड करणार आहे की आपलं क्रोमियम कुठे आहे, आपलं आयर्न कुठे आहे आणि कार्बन कुठे आहे ते सिरीज मध्ये. अँड अकॉर्डिंग टू दॅट सिरीज वी कॅन डिसाइड ओके which metal will become the which metal will act as an anode and which metal will act as a cathode. So let me chromium, which is normally acted as a cathode. Okay, okay, हे सगळे कॅथोड म्हणून ऍक्ट करतात. ओके, पण कार्बन chromium carbide, okay, chromium carbide which is formed. So chromium carbide, so chromium carbide चे लेयर इथे फॉर्म होणार आहे आणि दिस विल बी ऍक्टिंग एज एन एनोड. तर असे क्रॅक्स होणार आहेत, ते क्रॅक्स मध्ये काय असणार आहे, क्रोमियम कार्बाइड असणार आहे. Okay, chromium carbide. So and this will be acting as an anode.
Okay, chromium carbide is formed by mixing of carbon and chromium. Okay, carbon and chromium join होणार, mix होणार alloy मध्ये, and it will form a product which is known as chromium carbide. आणि this will form such grains. Okay, तर असं दिसताना कसं दिसणार की ग्रेन्स फॉर्म झालेले आहेत आणि त्याच्या मधल्या भाग जो ग्रेनचा मिडल भाग आहे तिथे कोरोजन होणार नाही, तो कॅथोड असणार आहे. while जो ग्रेनचा जे एजेस आहेत, ओके, तिथे कार्बन कार्बाइड क्रोमियम कार्बाइड असणार आहे प्रेझेंट आणि इथे कोरोजन होणार आहे. ओके, सो दिस विल देयर विल फॉर्मेशन ऑफ कोरोजन प्रोडक्ट्स. सेम वे असे ग्रेन्स फॉर्म झाले असणार throughout the metal. So over here we can see in this diagram, तर या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की असे क्रॅक्स आलेले आहेत. ओके, सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्रेन्स. ओके, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्रेन्स. सो आणि असे क्रॅक्स आलेले असतात. सो अनदर एक्झाम्पल वी कॅन सी. ओके, सो असे क्रॅक्स येतात. त्याच्यानंतर काय होतं की स्लोली देयर इज अ ते क्रॅक्स वाढत जातात आणि तो मेटल डिकम्पोज व्हायला स्टार्ट होतो. ओके, सो देयर इज अ इंक्रीज इन कोरोजन इन दिस क्रॅक्स. स्लोली देयर इज अ स्लोली इंक्रीज इन कोरोजन. ओके, सो सच कोरोजन इज नोन एज इंटरग्रॅन्युलर कोरोजन. हे मायक्रोस्कोपिक असतं. ओके, सो स्टार्टिंगला आपण नेकेड आयज मध्ये त्याला इझिली बघू नाही शकत. आपण त्याला एकदम मायक्रो, ओके, समजा आपण मॅग्निफाइंग ग्लास वरती त्या मेटलला बघितलं किंवा त्या स्टेनलेस स्टीलला बघितलं तर आपल्याला असे जे क्रॅक्स असे दिसणार आपल्याला किंवा असे ग्रेन्स फॉर्म झालेले दिसणार. सो दिस इज द इंडिकेशन that there is a formation of intergranular corrosion, and this can be this will increase with time. Okay, समजा त्याला टायमिंग तसंच कंटिन्युअस राहिलं तर तिथे कोरोजन होणार आहे. Okay, so this type of corrosion is due to the fact that the boundary grains contain materials which show electrode potential more anodic than the grain center in the precipitate corroding medium. Okay, so boundaries जे असतात, ग्रेनची बाउंड्रीज असतात, तिथे एनोडिक रिजन असणार आहे. ओके, तिथे त्याचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त असणार आहे. while जे मिडल रिजन असतो, जो कॅथोडचा रिजन असतो, तिथे इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असणार आहे. ओके, so they are more stable compounds are formed in the center of the grain. So this may be due to the precipitation of certain compounds at the grain boundaries, thereby by leaving the solid metal solution just adjacent to the grain boundary impoverish and deplete in one constituent. The impoverished solid solution is anodic with respect to the grain centers as well as the precipitate compound, so that it will be attacked preferentially by the corrosive environment. The grain boundary type of corrosion is generally encountered in alloys. For example, during the welding of stainless steel, an alloy of Fe, carbon and chromium, that is chromium carbide, is precipitated at the grain boundaries. Thereby region just adjacent to the grain boundaries become depleted in chromium composition and is more anodic with respect to the solid solution within the grain which is richer in chromium. For the same reason, there is an also anodic to the particles of chromium carbide, so precipitate. Okay, तर ह्यामध्ये आपण बघू शकतो की जो मधला रिजन आहे, so it is the protected grain center which is cathodic. So हा जो रिजन आहे हा कॅथोडिक असणार आहे, तो प्रोटेक्टेड असणार आहे. ओके, सो दिस रिजन इज प्रेसिपिटेट कंपाऊंड. ओके, प्रेसिपिटेट कंपाऊंड असणार आहे इथे, म्हणजे तिथे प्रेसिपिटेशन किंवा कोरोजन झालेलं आहे आणि इथे इम्प्रोवाइज ग्रेन बाउंड्री आहे विच इज एनोडिक, म्हणजे इथे कार्बन chromium carbide present असणार आहे. ओके, so usually corrosion is in welded stainless steel is not a serious problem
since the corrosion resistance can be restored by heat treatment method. ओके, तर अशा सबस्टन्सला आपण हीट केलं तर पुन्हा त्याचं हे कोरोजन नलिफाय होतं. ओके, सो इफ यू आर हिटिंग दिस metal, then this intergranular corrosion can be removed. Okay, कसा रिमूव्ह होणार? Because which dissolves the chromium carbide precipitate during welding. ओके, तर हीट केल्यामुळे काय होणार की क्रोमियम कार्बाइड जे आहे, जे फॉर्म झालेले आहे क्रॅक्स मध्ये, ते हे होणार, डिसॉल्व होणार आहे. So however, when stainless steel assembly are too large to be heated, it is necessary to prevent the depletion of chromium by special means. पण आता समजा आपण अजून कोणत्या तरी मोठी समजा आपण स्टेनलेस स्टीलची शीट घेतली. ओके, तर ते कम्प्लिटली आपण स्टेनलेस स्टील शीटच्या शीटला आपण हीट नाही करू शकत. ओके, कारण ती खूप मोठी आहे. इट इज नॉट पॉसिबल टू हीट दॅट मच लार्ज शीट्स. सो त्याच्यामुळे काय केलं जातं की त्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट हा कमी केला जातो. ओके, टू यूज लो कार्बन कंटेंट दॅट इज अबाउट 0.03%. ओके, 0.03% कार्बन कंटेंट आपण घेणार आहोत त्या एलॉय मध्ये. ओके, सो त्याच्यातून आपण त्याच्यातलं इंटरग्रॅन्युलर कोरोजन कमी करू शकतो. बट जनरली कॉमन 0.08 कार्बन इज स्टील इज स्टॅबिलाइज्ड बाय एडिशन ऑफ टिटॅनियम as 3:1 स्टेनलेस स्टील. किंवा त्याच्यामध्ये आपण टिटॅनियम ऍड केलं, मिक्स केलं, तरी पण आपण त्याच्यातलं इंटरग्रॅन्युलर कोरोजन आपण रिड्यूस करू शकतो. इंटरग्रॅन्युलर कोरोजन फॉलोज द पाथ ऑफ ग्रेन बाउंड्रीज and occurs on microscopic scale, okay, without any apparent external signs of any extensive attack. Okay, तर हे मायक्रोस्कोपिक स्टेज वरती होते. Okay, so by using magnifying glass only we can observe this type of corrosion. आणि त्याचे नॉर्मल डायरेक्टली इफेक्ट त्याच्यावर जास्त वाटत नाही, पण ऑन अकाउंट ऑफ सडन फेलियर पण काय होतं की बिकॉज ऑफ दिस इंटरग्रॅन्युलर कोरोजन तो जो मेटल जो एलॉय प्रेझेंट आहे, ओके, तो काय होणार, तो वीक व्हायला स्टार्ट होणार. बिकॉज ऑफ दिस इंटरग्रॅन्युलर कोरोजन देयर इज अ वीक, जो एलॉय मेन जी स्ट्रेंथ असते ती कमी होणार आहे. ओके, देयर इज अ, किंवा त्यामुळे काय होतं की कधी पण तो एलॉय ब्रेक होऊ शकतो. ओके, सो देयर मे बी सडन फेलियर ऑफ द मटेरियल. ओके, विदाउट एनी प्री वॉर्निंग, म्हणजे आपल्याला नो वॉर्निंग देता डायरेक्टली कधी पण तो मेटल ओके डॅमेज होऊ शकतो किंवा कोलॅप्स होऊ शकतो ड्यू टू द लॉस ऑफ कोहेजन बिटवीन द ग्रेन्स. द रेमेडी इज प्रॉपर हीट ट्रीटमेंट फॉलोड बाय रॅपिड क्विंचिंग टू अवॉइड द हेटेरोजेनस प्रेसिपिटेट that occurs due to slow cooling. Okay, so by heat treatment this corrosion can be reduced. Okay, so as everyone understood this matter, that is intergranular corrosion. Intergranular corrosion समजले का? हे नॉर्मली एलॉयज मध्ये होतं आणि त्यामध्ये डिफरंट टाइप्सचे मेटल्स असतात त्यामुळे होतं. ओके, आणि असे ग्रेन्स फॉर्म केले जातात आणि ते मायक्रोस्कोपिक असतात, एवढे हार्म नाही करत, पण समजा जे समजा जास्त ड्युरेशन पर्यंत राहिले तर त्याचा हार्म जास्त होतो. ओके, then they are harmful. Is anyone having doubts in intergranular corrosion? Please message. Okay, now the last point of today's lecture, which is waterline corrosion. So waterline corrosion, so when water is stored in a steel tank, it is generally found that maximum amount of corrosion takes place along a line just beneath the level of the water meniscus. So the area above the water line, highly oxygenated, acts as a cathode and is completely unaffected by corrosion. However, if the water is relatively free from acidity, little corrosion takes place. The problem of waterline corrosion is also that concerns marine engineers. In the case of ships, this kind of corrosion is often accelerated
by marine plants attaching themselves to the sides of the ship. The uses of special anti-fouling paints restrict this to some extent. Okay, so waterline corrosion आपण बघूया आता. Okay, so इथे आपण एक कन्सिडर करूया. इथे आपण एक मेटलचा टँक घेतलेला आहे किंवा स्टीलचा एक टँक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. ओके, सो मेटल टँक किंवा स्टील टँक. ओके, तर वॉटरच्या खालचा जो एरिया आहे, ओके, जो वॉटर लेवलच्या खालचा एरिया आहे, इथे ऑक्सिजनची क्वांटिटी कमी असणार आहे. वाइल वॉटरच्या वरचा जो एरिया आहे, area above the water, so this area is having more oxygen and directly air supply is here, so such area will act as a cathode. Okay, while this area will act as an anode. Okay, तर सेम जे अगोदर रिएक्शन्स आपण बघितले होते तेच रिएक्शन्स होणार आहेत की एनोड वरती काय होणार की Fe will form into Fe2 plus. So it will form Fe2 plus and 2 electron minus. This 2 electron minus will go towards cathode. Okay, the cathode कडे जाणार through the metal. Okay, this is very important. They are traveling. These electrons are traveling through the metal. तर त्या स्टील मधूनच ते कॅथोड कडे जाणार आहेत. कॅथोडच्या रिजन मध्ये, कॅथोडच्या रिजन मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. ओके, so oxygen water will get joined. Okay, and it will form OH minus. Okay, OH minus will be formed over here. OH minus. So OH minus and Fe2 plus will join आणि इथे आपल्याला corrosion product भेटणार आहे. So we will get the corrosion product over here. Okay, so इथे corrosion होणार आहे. Okay, so this is waterline corrosion. Okay, so over here we can see normally जे ships असतात, so ships चा contact directly salt water सोबत येत असतो continuously आणि also त्याचे खालचे जे प्लांट्स असतात, जे aquatic plants असतात, ओके, त्यांचा पण त्याच्यावरती इफेक्ट होतो त्या मेटल वरती. राइट, सो त्यामुळे अशा प्रकारचे कोरोजन होतो. ओके, सो वॉटर लाईनच्या खालचा जो भाग आहे तो कम्प्लिटली कोरोजन होतो. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी आपण अँटी फोल्डिंग पेंट यूज करणार आहोत. So we'll be using anti-fouling paints. ओके, तर जे आपण नॉर्मली शिप्स वरती बघतो की अँटी फोल्डिंग पेंट्स यूज केले जातो त्याच्यावरती. ओके, जे आपण इथे बघू शकतो आणि ते एव्हरी 3 months मध्ये त्याला पुन्हा आपल्याला पेंट करावं लागतं. ओके, कारण काय, कारण नाहीतर समजा आपण पेंट नाही केलं तर असं कोरोजन व्हायला स्टार्ट होणार. ओके, तर हे दिस इज अ एक्झाम्पल ऑफ वॉटर लाईन कोरोजन. ओके, सो वॉटर लाईन कोरोजन इथे आपण बघू शकतो. म्हणजे वॉटरचं जो अंडर जो भाग आहे, ओके, वॉटरच्या खालचा भाग किंवा जो मेटलचा भाग जो वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त येतो तिथे कोरोजन होणार आहे. सो दिस एरिया जिथे वॉटरचा कॉन्टॅक्ट असणार आहे, इव्हन खालचा भाग जो कम्प्लिटली वॉटर मध्ये आहे, इमर्स्ड आहे, तिथे पण कोरोजन होणार आहे. ओके, सो वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारा भाग, सो इथे कोरोजन होणार आहे आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण अँटी फोल्डिंग पेंट्स यूज करणार आहोत. ओके, so this can may be asked for your MCQ exam. So which type of paints are used to reduce the waterline corrosion? So you have to remember this. It is known as anti-fouling paints. Okay, so this was about the waterline corrosion. Is anyone having any doubts in waterline corrosion? If something you have not understood, then